लागतो आणि शिकार देखील जातीवंत लागते। एकदा जोरदार टाळ्या पवार साहेबांसाठी। अशा या कार्यक्रमाचे पाहुणे ज्यांचा विचार आपण ऐकला की भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार राजेंद्र साळे, संघटनेचे अध्यक्ष बळीराम साठे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं काम आहे ते बाबूराव गायकवाड, रवींद्र गायकवाड, या ठिकाणी ज्यांचे विचार आपण ऐकले त्या अधिकृत सचिन देशमुख, संतोष जरकाते, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांची सहकारी, तसेच संजय पाटील, रात्रेकर, शिवाजी पाटील आणि गणपतराव देशमुखांचा वसा चालवण्यासाठी त्यांनी एकत्रित काम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला। ते डॉक्टर अनिकेत देशमुख, डॉक्टर बाबासाहेब देशमुख, श्रीयुत उत्तमराव जानकर आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या कामामध्ये लक्ष घालणारे आणि कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये पुढाकार घेणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित पाटील, व्यासपीठाचे मान्यवर आणि उपस्थित सरकारी बंधू वगैरे, आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो। गणपतराव देशमुखांच्या स्मरणार्थ ज्या विषयामध्ये गणपतरावला अतिशय आस्था होती आणि तो विषय म्हणजे या देशातला शेतकरी त्यांच्याशी संबंधित असलेलं राज्यस्तरीय कृषी महोत्सव याची सुरुवात आजपासून या ठिकाणी होती। प्रदर्शन आहे, त्याच्यामध्ये काही स्टॉल्स असतील, काही नवीन तंत्रज्ञानाची माहिती असेल आणि ती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावं हा या प्रदर्शनाचा हेतू आहे। आणि त्यासाठी डॉक्टर अनिकेत आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आणि हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं। प्रदर्शन आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट आहे। कालच बारामतीला एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची सुरुवात आम्ही केली। त्याच्या आधी 10 दिवसाच्या पूर्वी वसंतदादा साखर शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये जगातल्या 28 देशांच्या तज्ज्ञांना निमंत्रित करून ऊसाच्या संदर्भातलं एक अधिवेशन आणि ऊसाच्या संदर्भातलं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केलं। लाखो लोक त्या ठिकाणी येतात। बारामतीला आम्ही हा दरवर्षी उपक्रम करतो, कमीत कमी 4 ते 5 लाख लोक येतात आणि यंदाच्या वर्षी सांगोल्याला या संबंधीची सुरुवात गणपतरावच्या स्मरणार्थ करण्याची भूमिका या दोन्ही डॉक्टर बंधूंनी घेतली। माझी खात्री आहे की हळूहळू हे प्रदर्शनसुद्धा
महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय औत्सुक्याचं झाल्याशिवाय राहणार नाही. हा आहे तालुका दुष्काळी एकच प्रदेश, पण त्या दुष्काळावर मात करण्याचं काम सतत कष्ट करून इथल्या शेतकऱ्यांनी केलं आणि त्यांच्या फाशीची गणपतरावसारखं विनायक आणि स्वच्छ झाली त्याचं नेतृत्व हे गेले अनेक वर्षापासून मजबूतीनं उभं करतं. त्यामुळे त्या संकटावर सुद्धा मात करण्याची भूमिका घ्यायला तुम्ही यशस्वी आहात. आज या भागाला डाळिंबाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक प्रकारची दिशा दिली. प्रभाकर साधने ही व्यासपीठावर आहेत आणि त्यांनी स्वतः या संबंधीचं लक्ष तर घातलंच, पण संबंध महाराष्ट्राच्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून कमी पाण्यावर कोणती पिकं आपण घेऊ शकतो या प्रकारचा एक आदेश सांगोल्याने देशाच्या राज्याच्या समोर ठेवला. संकट येतात. मी अनेक वर्षापासून सांगोल्याला येतोय. गणपतरावच्या बरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याची संधी मला मिळाली. अनेक वर्ष मिळाली. या जिल्ह्याचा 1972 साली मी पालकमंत्री असताना गणपतरावच्या बरोबर सांगोल्याला अनेकदा यावं लागलं. आणि त्याचं कारण त्या काळात 72 साली 73 साली एक मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळातून लोकांना वाचवायचं म्हणून आम्ही कष्ट करत होतो. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. अनेक वेळेला सांगोल्याला आलो आणि गणपतरावच्या वर फिरून इथं दुःख कमी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न केलेला होता. एकदा महाराष्ट्रामध्ये 45 लाख शेतकरी रोजगार हमीच्या कामावर होते आणि एकतर सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाखाच्या पेक्षा अधिक जास्त लोक हे रोजगार हमीच्या कामावर होतो. त्याचा सगळ्यात मोठा वाटा हा सांगोल्याचा होता. आणि म्हणून इथे चारा आणि हे पुरवण्याच्यासाठी जनावरांच्यासाठी शिबिर, माणसाला जगवण्याच्यासाठी त्यांना दुष्काळी कामं, विविध प्रकारच्या सरकारच्या वस्तुल्या या थांबवण्याच्यासाठी एकत्रित व्हायचं. या सगळ्या गोष्टीला अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारं संबंध जिल्ह्यात कोण व्यक्ती असेल तर त्यांचं नाव गणपतराव देशमुखांचं घ्यावं लागतं. आणि ते काम त्यांनी अनेक वर्षाच्यापासून या ठिकाणी केली. 78 साली आम्ही लोकांनी मंत्रिमंडळ केलं आणि त्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व माझ्याकडे होतं. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्याची जबाबदारी कृषी मंत्री म्हणून गणपतरावांनी घेतलेली होती. आणि संबंध राज्यामध्ये चौफेर फिरून संबंध राज्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल कसे करता येईल यासाठी गणपतरावांनी मंत्री म्हणून अतिशय मोठं काम केलं. ही गोष्ट मला स्वतःला त्यावेळेचा मुख्यमंत्री म्हणून माहिती. आणि म्हणून त्यांच्या नावाने हा महत्त्व करताय मी सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. आज ही शेती एका अडचणीच्या काळातून जाते. राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन या बाबतीत कसा आहे हे काही मी सांगायची गरज नाही. आधीच्या व्यक्तींनी सुद्धा सांगितलं. एका बाजूने आपण उत्पादन वाढवतोय, जसा उल्लेख या ठिकाणी माझी कोणताही केला की या काळामध्ये माझ्याकडे देशाची सत्ता आली शेती खात्याची. आणि त्याच कालखंडामध्ये सुरुवातीला आम्हाला धान्य आयात करायला लागत होतं, पण धान्याची कमतरता होती. आणि ती कमतरता घालायचा एक निर्धार आम्ही लोकांनी केला. पहिला निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या मालाला किमती वाढवून देतात. उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला अधिक किंमत देण्याची भूमिका घेतली.
तर या देशाचा बळीराजा परदेशातून धान्य आणायची स्थिती कदापि येऊन देणार नाही. तो कष्टाने इथल्या मातीमध्ये धान्य फेकेल आणि देशाची गरज भागेल. आणि नेमकं हे चित्र आम्हाला दिसतं. तर मी सांगितलं की माझ्याकडे ही जबाबदारी आल्याच्या नंतर 2004ला आम्हाला गहू आयात करावा लागला, तेल आयात करावं लागला, साखरेची अडचण झाली. पण एकदा निर्धार केला, लोकांना विश्वास दिला, त्यांच्या मालाची किंमत दिली तर लोक बदलतात, बदल करू शकतात हे या देशाच्या शेतकऱ्यांनी दाखवलं. आणि त्याचाच परिणाम म्हणून की जो देश परदेशातला गहू आणत होता तो जगाच्या 8 देशांना गहू पुरवायला लागला. जगाचा 1/9 तांदूळ तयार करणारा देश झाला. जगाचं 2 नंबरची साखर तयार करणारं राज्य झालं, देश झाला. आणि फळावर भाजीपाला याच्यामध्ये आणि दुधामध्ये जगाचा 1 नंबरचा देश हिंदुस्थान झाला. हे सगळं घडू शकलं. आणि त्याचं कारण त्या काळच्या राज्यकर्त्यांची दृष्टी ही शेतकऱ्यांच्या पक्षाकडे सहानुभूतीची होती, मदतीची होती. आज काय चित्र दिसतं? आज कांदा हे दुष्काळी भागातल्या लोकांचं पीक. कांदा हे काही फार महत्त्वाचं पीक जरी असलं तरी हे काही सर्वच असं नाही. पण इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा फेकवला, किमती फडल्या. जगामध्ये कांदा पाठवायचा निर्णय घेतला. बाहेर जगामध्ये कांद्याची मागणी होती. पण या मोदी सरकारने कांदा निर्यातीवर 40% कर बसवला आणि परदेशात पाठवायचा कांदा हा थांबवला. आणि लोकांनी पार्लमेंटमध्ये चर्चा केली आणि सांगितलं की कांद्याची कशासाठी हे करतात. सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं कांद्याच्या किमती भयंकर वाढल्या आणि त्यामुळे महागाई झाली. आता कांद्यामुळे महागाई होते. मी विचारलं पार्लमेंटमध्ये की रोजचा तुमचा कांद्याचा जो खर्च आहे त्या जेवणामध्ये कांद्याचा वाटा किती आहे? तुम्ही ज्वारीची भाकरी खाता, ज्वारी लागेल, चपाती खातात, गहू लागेल, आमटी घेतात, त्याला कदाचित डाळ लागेल, तेल लागेल. कांद्याला किती पैसे? कांदा हा दैनंदिन जीवनात गरजेची बाब आहे, पण ती अधिक खर्चाची नाही. पण सरकारने काही त्याच्यावरची दृष्टी बनवली नाही. आणि याच्या उलट मी ज्यावेळेस शेतीवरती होतो त्यावेळेला कांद्याच्या किमती वाढल्या. आणि मला आठवतं आहे की मी पार्लमेंटमध्ये आलो आणि भाजपचे खासदार लोक गळ्यात कांद्याच्या माळा घालून आलो. आणि आल्याच्या नंतर घोषणा द्यायची सुरुवात केली, शरद पवार जागे हो जाओ. प्याज की किंमत बढ़ रही है, अनाज खाना मुश्किल हो रहा है, इस्तीफा दीजिए. घोषणा बऱ्याच वेळ चालल्या. सभागृहाचं काम बंद होतं, पुन्हा सुरू झालं आणि त्या घोषणा चालूच होत्या. त्या घोषणा चालू असताना सभापती जे असतात त्यांनी मला आदेश दिला की याची परिस्थिती काय, सरकारचं धोरण काय याचा खुलासा करा. मी उचलून उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की कांदा हा घेणारा लहानसा शेतकरी, तो जिल्हा शेतकरी, त्याचा खर्च मर्यादित आहे, त्याचं उत्पन्न मर्यादित आहे. आणि कांद्यामुळे महागाई मी काय मान्य करायला तयार नाही. आणि 2 पैसे शेतकऱ्याला मिळत असतील तर त्याच्याकडं त्या भाजपवाल्यांची दृष्टी वेगळी होत असेल तर तुम्ही कांद्याचा माला घाला, नंतर कवल्याचा माला घाला. मी काय कांद्याची किंमत कमी करणार नाही, शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही. काय असेल ती राष्ट्रीय किंमत ही त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे. पण कुणी शब्द आवाज काढलेली नाही. आज काय चित्र दिसतं? आज महाराष्ट्र देशाचा ऊसाची निर्मिती करणारा, साखर निर्मिती करणारा 2 नंबरचा देश आहे.
आणि आज साखर निर्यात करून 2 पैसे मिळत लागा ज्यांना मदत होते आज त्याच्यावर बंधनं घातली. निर्यात थांबवण्याच्या दृष्टीनं काही निकाल घेतले. आम्ही लोकांनी मागणी केली, त्याच्यात थोडी सुधारणा केली, पण खऱ्या अर्थानं सुधारणा त्याच्यात झाली नाही. आणि त्याचं कारण आजच्या राज्यकर्त्यांना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या उद्देशी आस्था ही त्याच्यामध्ये नाही. ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन, जे कोणी शेतीचे मंत्री असतील त्यांच्याकडून उत्तर मला एकच मिळतं, आज तुम्ही आणि आम्ही याच्यात दृष्टिकोनात फरक आहे. विचारायला काय फरक आहे? त्यावेळी तुम्ही जो पिकवतो त्याचाच विचार करता, आम्ही जो खातो त्याचाच विचार करतो. तुम्ही जर खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. पण शिकवणाऱ्यांनी शिकवलं नाही आणि शिकवणारा जगला नाही तर खाणार काय? आणि खाणाऱ्याची गरज भागायची असेल तर शिकवणाऱ्याच्याकडे पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत तुमच्या धोरणाला आमचा पाठिंबा यशस्वी सुद्धा राहणार नाही. त्यावेळेस मी एक पुस्तक वाचत होतं. ते पुस्तक महाराष्ट्राचे एक वंशी आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी लिहिलेलं. आणि ते चंद्रकांत पाटील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिले की मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या 16 साखर कारखान्यांच्यावर एक्साईज ड्युटी वसूल होती आणि ती ड्युटी माफ करण्याच्या संबंधीचा निकाल हा मोदी साहेबांनी घेतला. शरद पवार 10 वर्षाच्या खात्याचे मंत्री होते, त्यांना हा निकाल घेता आला नाही, तो आम्ही घेतला. खरी गोष्ट. माझ्यापुढे प्रश्न होता की सगळं हिंदुस्थानाचा लहान शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्या ओझ्यातून त्याला वाचवायचं का? तर सगळं साखर कारखान्यामध्ये एक्साईज ड्युटी भरायची जी वाढली राहिली ती कमी करायची. साखर कारखानदारी ही महत्त्वाची आहे, तिचा प्रश्न सोडवला पाहिजे, याच्यातच माझ्या मनात शंका नाही. पण 16 कारखान्याची ड्युटी ही माफ करायची आणि ती साधारणतः 1100 कोटी होती, 11,000 कोटी होती. ते काम महत्त्वाचं आहे. तर आम्ही लोकांनी निर्णय घेतला की या देशाचा थक वाटेदार असलेला हा जो शेतकरी आहे त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं. आणि आम्ही ठरवलं की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून 71,000 कोटी रुपयाचं सवर्ण देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं. आम्ही साखरेवरची ड्युटी कमी करण्याचं माफ करण्याची मागणी नंतर करता येईल. पहिल्यांदा बळीराजा जगला पाहिजे, त्याचं कर्ज मुक्त केलं पाहिजे. आज आधीच्या एका वक्त्याने सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारताचं म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडे शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये बातमी फेरफार झाली की नागपूरच्या जवळ वर्ध्याच्या जवळ एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी माहिती घेतली, कलेक्टरला फोन केला, म्हणजे कशामुळे केलं? त्यामुळे की तो कर्ज बाजारी होता म्हणून त्यांनी आत्महत्या केली. मी अस्वस्थ झालो. मनमोहन सिंग मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते आणि मनमोहन सिंगांना मी सांगितलं की आपण वर्ध्याच्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाची जाऊन भेट घेऊया, त्याच्याकडून माहिती घेऊया. त्यांनी तयारी दाखवली. आम्ही सरकारी विमान घेतलं, नागपूरला आलो. नागपूरला वर्धा यवतमाळच्या वर्ध्यात गेलो. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांना भेटलो. त्यांना विचारलं की का आत्महत्या केली. त्यांनी सांगितलं की सावकाराकडून पैसे घेतले होते, देता आले नाही, उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे सावकाराचं देणं झालं नाही आणि त्यासाठी
सावकारांनी भांडी कुंड्या माझ्या घराची काढून त्याचा लिलाव करण्याची भूमिका घेतली. घरात मुलीचं लग्न होतं आणि माझ्या घराची भांडी कुंडी बाहेर काढून माझ्या अवधूचा पंचनामा झाला. तर माझा मुलीचं ठरलेलं लग्न करायची धोरण या चिंतेनं माझ्या माणसांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली. आज शेतकरी उगीच आत्महत्या करत नाही, त्यालाही जीव घ्यायला आहे. पण जगणं ज्यावेळेला अशक्य होतं, ज्या वेळेला समाजामध्ये सन्मानानं भूमिका घेणं अशक्य होतं, त्यावेळेला अतिरेक झाल्याच्या नंतर नाईलाज म्हणून माणूस आत्महत्याच्या रस्त्याला जातो. आणि म्हणून आम्ही लोकांनी प्रधानमंत्र्यांनी त्या कुटुंबाची बोलणी केली आणि दिल्लीला जाऊन हा 71,000 कोटी माफीचा निर्णय घेतला. आत्महत्या थांबल्या. आज पुन्हा कर्जाचं ओझं शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे. आज याच्यामध्ये अनेक सवलती द्यायला पाहिजे. जे म्हणतात की शरद पवारांना जमलं नाही, मी सांगू इच्छितो की शरद पवार शेतीवरती होते त्यावेळेला सोसायटीचा किंवा बँकेचा कर्जाचा व्याजाचा दर 11 आणि 12% होता. 3 लाखापर्यंत करणाऱ्या लोकांना तो दर 4% आणला. आज तुम्ही करताय का? याच्याकडे लक्ष आहे का? कुणाचं याच्याकडे असणार राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. आज मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत, तुम्ही उद्या त्यांचं भाषण वाचा. 16% मी सांगतो की त्यांनी माझ्यावर टीका केली असेल. परवा शिर्डीला गेले दर्शनासाठी आणि बाहेर भाषणात सांगितलं की शरद पवारजी देशासाठी काय केलं. अरे वा, साईबाबाचं दर्शन घ्यायला आला, ते दर्शन घ्या, उगीच त्याच्यात चुकीच्या गोष्टी वाढू नका. पण स्वभाव आहे त्या सोलापूरला सुद्धा तेच करतील. कार्यक्रम आहे घरांचा, पण बोलतील शरद पवार. आणि त्याचं कारण आहे की काही लोकांना की पूर्वीच्या काळामध्ये जसं छत्रपतींच्या नंतर संताजी आणि धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्याच्या घोड्याची चिंता कुणाला लागत असेल, आज त्याच्या लोकांची चिंता राज्यकर्त्यांना आम्हा लोकांच्याबद्दल वर्षांच्यावरच अशा प्रकारची विधानं ठिकठिकाणी करतात. ठीक आहे, तुम्ही बोलत आहोत, आम्ही काम करत राहणार, आम्ही लोकांची बांधिलकी ठेवणार. गणपतरावसारख्या आमच्या ज्येष्ठ सरकारने जो आदर्श ठेवला त्या रस्त्याने आम्ही जाणार, त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि त्या कामाला किंवा लोकांची मदत पाहिजे. सांगोला राजकीयदृष्ट्या अत्यंत डायव्हर्स तालुका आहे. इथल्या लोकांनी अनेक क्षेत्रामध्ये अतिशय काम केलं. एकेकाळी सांगोला म्हणल्याच्या नंतर मुंबईच्या बांद्रात आम्ही जायचो आणि त्या मुंबईच्या डॉकमध्ये सांगोल्याचे लोक खूप काम करणारे असायचे. त्याच्यानंतर कधी काही मी केरळला गेलो, कोइंबतूरला गेलो, तामिळनाडूमध्ये गेलो, तर तिथं मला मराठी माणसं भेटायला यायची. मला आठवतं की मद्रासमध्ये किंवा कोचीनमध्ये विमानातून मी खाली उतरल्याच्या नंतर बाहेर उभे राहिलेले लोक हे राम साहेब म्हणायचे. विचारायचं तू कुठनं आला? सांगोल्यात आला, आसपासवरून आला. त्यांनी सांगायचं आम्ही तिथनं आलो. कशासाठी आलो? सोनं गाळण्यासाठी. सोनं गाळण्याच्यासाठी आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या दुष्काळी फटक्याचे लोक अनेक ठिकाणी दिसतात आणि ही अवस्था तिथल्या लोकांची आहे. आणि ही सगळी संकट आहेत म्हणून त्या संकटावर मात करायची आणि सन्मानाने जगायची. हे सांगोला काय, आसपाजी काय, जत काय, कवठे महानकर काय, या सगळ्या दुष्काळी तालुक्याच्या जनतेची ही भावना आहे. आणि तेच काम तुम्ही अनेक वर्षाच्यापासून या ठिकाणी करताय. त्यामुळे तुमची एक समाजामध्ये इज्जत आहे. ते आहे दुष्काळ आहे, पण त्या दुष्काळावर मारती. दुष्काळ आहे, पण देशाची सगळ्यात चांगली डाळिंबं इथं तयार होतात. देशात तयार होणारी डाळिंबं इथं तयार होणारी डाळिंब देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातात, देशाच्या बाहेर जातात. आणि म्हणून
तिचा माणूस हा जिद्दी माणूस आहे, शिकायची आहे, स्वाभिमान आहे, लाचार नाही, एक वेळ उभाशी राहील पण लाचार कधी होणार नाही. आणि ही शिस्त आणि ही शिकवण ग्रंथोत्सवानी समाजाच्या सगळ्या घटकांना दिली आणि त्यामुळं आज सांगोला हे बदललेले चित्र दिसते. एकेकाळी मी येत असेल तेव्हा हा दुष्काळी तालुका होता, पण आता मी हेलिकॉप्टरने आलो, खाली सगळी जी घरं बघतोय ती सगळी कॉंक्रीटची, स्लॅबची. हा बदल आहे आणि तो बदल तुम्ही लोकांनी कष्टाने दाखवला आणि म्हणून या तुमच्या कष्टफळ भूमिका घेण्याची जी तयारी आहे त्याबद्दल तुम्हा लोकांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. आज हा जो गणपतराव देशमुखांचा सन्मान असतो गणेशरत्न राज्यसभेत कृषी महोत्सवपूर्वी आयोजित केला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल देशमुख, बाबासाहेब देशमुख यांचे सगळे सहकारी आणि त्यांना साथ देणारे बाकीचे आपण सगळे त्यामुळे हे या ठिकाणी होऊ शकतो. गणपतरावची परंपरा चालू ठेवा ही तुम्हाला विनंती आणि या दोघा भावांना सुद्धा विनंती. आज मला अतिशय आनंद झाला की तुम्ही दोघांनी या ठिकाणी एका विचाराने काम करण्याची तयारी दाखवली. तुमची एकी ही गणपतराव जिथं असतील तिथं त्यांच्या आचरणाला शांती लागेल अशा प्रकारची आहे आणि मी एकी कायम ठेवा. आणि मी तुमच्या राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी जयंत चव्हाण आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या साक्षीने तुम्हाला शक्य दिसतो की जोपर्यंत तुम्ही एकत्र या ठिकाणी काम करताय कसलाही भरोसा घेऊ शरद पवार आणि जयंत पाटील सांगोलकरांच्या पार्टीची राहतील किंवा सगळ्यांच्या राहतील त्याची चिंता तुम्ही कधी करण्याची आवश्यकता नाही हीच खात्री या ठिकाणी देतो. आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे 2 शब्द संपले. धन्यवाद पवार साहेब.